बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आता बघू. आणि नॉनव्हेज करायचा प्लॅन आहे. आता काय साहेब कधी येतात काय माहित. तयारी तर करून ठेवली आहे. जर लवकर आले तर ठीक, नाहीतर कॅन्सल प्लॅन. खोबर, कांदा वगैरे सगळ्या गोष्टी कापून ठेवल्यात. त्याला भाजून घेते आणि एकदाच वाटण रेडी करून ठेवते, म्हणजे कधी पण इच्छा झाली की लगेच वाटण वगैरे असेल ना ते सोपं जातं करून. त्यानंतर इकडे रुद्राक्षीचा डान्स करणं चालू होता आणि नवीनच आम्ही डान्स स्टेप शिकलेली आहे. काहीतरी कलाकारपणा चालू असतो हिचा. त्यानंतर रुद्राक्षीचे बाबा आले, जवळपास 8:30 वाजले. तोपर्यंत मी वाटण रेडी करून ठेवलं होतं. चला तुम्ही पटकन वाटण मी कसं बनवलं त्याची रेसिपी सांगते. मालवण स्टाईलमध्ये आहे. कांदा, धने, लसूण आणि सुकं खोबरं छान आपल्याला लालसर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं आल्याचं तुकडं टाकून ना आणि थोडं पाणी टाकून छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला हे सर्व कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर ना आपण केलेलं वाटण छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. तेल सुटल्यानंतर ना त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मालवणी स्टाईल जो मसाला असतो तो टाकलाय आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इकडे मी कुकरमध्ये माझं नॉनव्हेज शिजत होतं. ते शिजल्यानंतर ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये मस्त आपला जो पाणी असतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला 2 ते 5 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटांना छान त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आणि आपलं असं मालवणी स्टाईल मटण तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि भातासोबत ना भाकरीपेक्षा भन्नाट लागते हे. चलो बाय बाय.